जळगावात एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे। 6 दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नववधूचा माहेरी जाताना अपघात झाला आणि या दुर्दैवी घटनेत तिचा मृत्यू झाला। हातावरची मेहंदी पुसण्यापूर्वीच नववधूवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। वैशाली भाऊसाहेब पाटील असं या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या नववधूचं नाव आहे। या अपघातात तिचे काका प्रवीण पाटील हे देखील गंभीर जखमी झाले आहेत। वैशाली ही पारोळा तालुक्यातील कोळपिंपरी येथील रहिवासी होती। 7 जुलैला तिचं लग्न जळगावातील देवराम नगरातील रहिवासी पोलीस कर्मचारी विजय पाटील यांच्याशी झालं होतं। लग्नानंतर नवदाम्पत्य 2 दिवसांपूर्वीच देवदर्शनाहून परतलं होतं। त्यानंतर वैशालीला घेण्यासाठी तिचे काका प्रवीण पाटील हे जळगावात आलेले होते। दुचाकीने दोघेही माहेरी कोळपिंपरी जायला निघाले तेव्हा जळगाव शहरापासून काही अंतरावर एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली। त्यात वैशालीचा मृत्यू झाला तर तिचे काका गंभीर जखमी झाले। आजचा दिवस हा अतिशय दुःखाचा दिवस आहे आमच्यासाठी। मी आविदर्शन कॉलनीत राहतो। आमच्या कॉलनीत जे रहिवासी आहेत त्यांचे आता नुकतेच विवाह पार पडला होता। 6 तारखेला विवाह पार पडला होता। विजय आणि वैशाली असं नवविवाह त्यांचं नाव आहे। परंतु नुकताच लग्न झालं, ते माहेरी जात होत्या आणि विद्यापीठ जवळ त्यांचा आज दुर्दैवी असा अपघात झाला। ते 2 व्हीलरवर होते आणि त्यांचा 4 व्हीलरवाल्याने त्यांना धडक दिली आणि तिच्यात नववधूचे जे काका होते रावसाहेब पाटील यांचा हे जखमी आहेत। परंतु अत्यंत दुःखाची बातमी अशी की जी नवविवाहिता आहे ती दुर्दैवाने आता या जगात नाहीये आणि दुःखाचा डोंगर कुटुंबावर पसरलेला आहे। आम्ही सर्व अतिशय दुःखात आहोत आणि ह्या घटनेने आमचे मन अतिशय हळवून गेलेले आहे। किती दिवसापूर्वी लग्न? यांचे 6 तारखेला कमल पॅराडाईज येथे लग्न झाले होते। काय नाव आहे? वैशाली नाव आणि वराचं नाव विजय असं आहे। तुम्हाला कसा निरोप आला, म्हणजे फोन आला की काय, कसा मेसेज? माझा मित्र महेंद्र सोनवणे याने आम्हाला फोन करून कळवलं की असा अपघात झालेला आहे। लगेच आम्ही सर्व मित्र त्या ठिकाणी घटनास्थळी धावून गेलो, परंतु तोपर्यंत बराच उशीर झालेला होता। आम्ही लगेच म्हणजे तिथं जे लोक होते त्यांनी तोपर्यंत दोघांना ॲम्ब्युलन्स बोलून हॉस्पिटलला सोडले। अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सासर आणि माहेरचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते। त्यांनी मोठा आक्रोश केला होता। 6 दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या वैशालीने सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती, पण क्रूर नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं। या घटनेमुळे समाज मन सुन्न झालंय। प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव।